यानंतर ज्यांनी या पुस्तकावर संपादकीय संस्कार केले आणि हे पुस्तक मूर्तरूपात आहे त्यांचा सन्मान करणे ही खूपच अगत्याची असते. हे व्यक्तिमत्व म्हणजे नागपूर तरुण भारतचे आदरणीय श्री गजाननजी निमदेव आणि ज्यांनी हे पुस्तक सजवले मुखपृष्ठ तयार केले ते के ग्राफिक्सचे आदरणीय श्री किरणजी कुलकर्णी. मी आदरणीय श्री विवेकजी देशपांडे सरांना अशी विनंती करते की त्यांनी या दोघांना सन्मानित करावे. धन्यवाद. आज ज्यांना ऐकण्यासाठी अख्खा सभागृह अगदी आतुर झालेला आहे ते सन्माननीय व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक डॉक्टर दासू वैद्य सर, मराठी साहित्य विश्वातील एक लचकणारा तारा. आज आपल्याला लाभलेलं एक प्रगल्भ आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व, एक प्रगल्भ लेखक, सामाजिक भान असलेले कवी, अनेक पुरस्कारांनी ज्यांची कारकीर्द गौरवलेली आहे, परंतु तरी देखील ज्यांनी सर्वसामान्य विद्यार्थ्यांमधील आपली लोकप्रियता जपलेली आहे असे मान्यवर व्यक्तिमत्व, ज्ञानदान करणारे आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक दासू वैद्य सर. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील मुसाफिरीने अगदी साहित्य संमेलनामध्ये देखील आपल्या अतुल्य प्रतिभेचे प्रकटीकरण केलेले आहे आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि आपल्या कारकिर्दीचा अगदी लोकांवरती प्रभाव पडेल असा ठसा त्यांनी उमटवलेला आहे ते प्राध्यापक दासू वैद्य सर. त्याचबरोबर त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांसाठी गीतलेखन देखील केलेले आहे. तेव्हा त्यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. या प्रकाशन मंचावर उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार मनोहररावजी कुलकर्णी, त्यांचं अत्यंत जिव्हाळ्याचं आणि अरुण समुद्रे यांच्याविषयीच्या अनेक गोष्टींचा संदर्भ देणारं भाषण आपण ऐकलं. प्रसिद्ध उद्योजक विवेक देशपांडे, मंजिरी वहिनी, या सगळ्या कार्यक्रमाचं फक्त दृश्य रूपातच नव्हे तर खऱ्या अर्थाने सूत्रसंचालन करणारे सायली आणि निखिल, त्यांचे सगळे कुटुंबीय, ज्यांच्याकरता आपण सगळे सुदूर अशा गावावरनं पण इथे पोहोचलेलो आहोत असे आमचे ज्येष्ठ मित्र अरुणजी समुद्रे. समोरचं प्रेक्षागृह अत्यंत महत्वाच्या लोकांनी भरलेलं आहे. म्हणजे खासदार साहेब, आमदार साहेब, पोलीस अधीक्षक, पत्रकार, अरुणचे बालपणीचे मित्र अतुल देव, गणपती नंतर कवी मित्र भारत सातपुते, म्हणजे असं ते खूप मोठं नामसंकीर्तन आमचे अजय महाजन, खूप मोठं नामसंकीर्तन होऊ शकतं. तर सगळे अरुण प्रेमी असं आपण म्हणूया सगळ्यांना. आता मला बोलायचं आहे, क्रिकेट नावाच्या खेळामध्ये 20 षटकाचा एक सामना असतो, त्याला 20-20 असं म्हणतात.
त्या अर्थाने विचार केला तर 19 षटक खेळून झाले. आता माझ्यासाठी एक षटक बाकी आणि एक पोहळ बाकी. पण समाधानाची गोष्ट एक आहे की पोहळ जरी एक बाकी असला तरी मला करायचं फार काही नाही, कारण या लोकांनी भरपूर धावा काढलेल्या. इतक्या वेगवेगळ्या अंगाने आणि अत्यंत मनपूर्वक वेगवेगळ्या नात्यातून हे सगळे लोक मनपूर्वक जेव्हा बोलत होते तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे, एखाद्या व्यक्तीची जी काही गंमत असते, त्या व्यक्तिमत्वाची जी गंमत असते ती इथे आपल्याला पाहायला मिळते. म्हणून मी फार बोलणार नाही, देवची भाषण मी बाजूला ठेवतो. पण पुस्तक न उघडताही अरुण समुद्रेवर एवढं बोलतायत. अजून तर पुस्तक उघडलं नाही, पुस्तकाच्या आत जायचं आहे आपल्याला. आणि मी मराठीचा प्राध्यापक आहे, विद्यापीठात प्राध्यापक आहे, तरीही पुस्तकावर वाचून बोलतो. अशी एक बरी सवय आहे मला. सकाळी 4 वाजता उठून मी पुस्तक वाचलं. सगळ्यात आधी मला प्रश्न असा पडला की मला या निवड समितीने खरं तर एकूण माझी सिनियरिटी पाहताना, म्हणजे माझं ज्युनियर असणं पाहताना मला ओपनिंगला वगैरे पाठवायला पाहिजे. तर मला एकदमच शेवटी पाठवलं. पण अर्थात निवड समिती समोर क्रिकेटची असो का इथले असो, आपण काही बोलता येत नाही तर ते आकारातून काढून टाकतात आणि 12 खेळाडू पाणी देऊन द्यावं लागतं आपल्याला प्यायला. म्हणून ठीक आहे, मी या जागेवर, पण मी हा उभा आहे असं जर मी विचार केला तर एका मंगल कार्यालयात एक मंगल उत्सव चालू आहे असं एक जे वातावरण आहे सगळ्या लोकांचं, म्हणजे कुणीतरी लांबून जर बघत असेल तर त्याला वाटेल खरंच कुठला तरी मंगल सोहळा आहे, खरंच हा मंगल सोहळा आहे. असे मंगल सोहळे होणं आजच्या काळात अत्यंत महत्वाचं आहे. त्याचं कारण जग सगळं जवळ आलं तरी माणसं माणसापासून खूप लांब जात आहेत. त्यामुळे माणसं जवळ येण्यासाठी असे सोहळे झाले पाहिजे. म्हणून त्या अर्थाने हा मंगल सोहळा आहे, कौटुंबिक कार्यक्रम आहे. आता जसा उल्लेख केला देशपांडेजींनी, खरंच खूप वेगळ्या वेगळ्या गावातून इथे लोक एका कौटुंबिक नात्याने जमा झालेले आहेत. तो उत्साह मला इथे पुन्हा पुन्हा दिसतोय. मनोहरजी कुलकर्णी म्हणाले तसं ते दृश्य मी पण फेसबुकवर किंवा कुठेतरी पाहिलं की 61 दिव्यांनी त्यांना ओवाळण्यात आलं. आणि ते आपल्याकडे फार छान आहे. काही काही रिच्युअल्स जे आहेत त्या मला महत्वाचे वाटतात. आपण त्याला अगदीच काहीतरी वेगळे अर्थ लावून जे सोडू लागलोय ना, त्याच्यामध्ये आपलं स्वत्व सोडू लागलेलो आहोत आपण. म्हणजे मला नाही वाटते जगामध्ये बैलांची कोणीतरी पूजा करत असेल, झाडांची पूजा करत असेल, विहिरीची पूजा करत असेल, बाळांतिणीच्या बाजीची पूजा केली जाते. आपल्याकडे बाज अशी उभी केली जाते. तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी संस्कृतीत त्या टिकवल्या पाहिजे. म्हणजे मी नाही म्हणणार की वाईट गोष्टीचे आपण समर्थक असलो पाहिजे. आपण अत्यंत विवेकी विचाराने त्या गोष्टीला विरोध केला पाहिजे. पण चांगल्या गोष्टी या महत्वाच्या असतात. तसं त्यांचं जे औक्षण झालं तसं मला असं वाटतं की हे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं औक्षणच आहे. तेव्हा 61 दिवे होते आणि आता हे 34 लुकलुकणारे अक्षर दिवे आहे. त्याच्यात 34 लेख आहेत या पुस्तकामध्ये. छोटे छोटे असे अक्षर दिवे, लुकलुकणारे हा शब्द वापरतो. पण मला असं वाटतं एकदा दिवा असं म्हणलं की त्याची क्षमता कमी जास्त असू शकते, पण अंधाराशी पंगा घेण्याची त्याची प्रवृत्ती मात्र सारखी असते. म्हणून मर्ढेकर म्हणतात की पंचरली जरी रात्र दिव्याने तरी पंपतो कुणी काळोख. हे जे काळोखाला कुणीतरी पंचर करणं आहे ना, ते अत्यंत महत्वाचं असतं. अरुण समुद्रे तेच करत आलेले आहे आपल्या आपल्या परी. असं नाही म्हणायचं की कसं कसं होईल बरं, मी किती छोटा माणूस आहे, अंधार केवढा आहे. अरे मी त्याला निदान पंक्चर तर थोडं पंक्चर तर करू शकतो. आणि ते अत्यंत आज समाजामध्ये महत्वाचं आहे. आणि ती सगळी प्रवृत्ती मला अरुण कुलकर्णी, अरुण समुद्रे यांच्यामध्ये दिसते. मी हे पुस्तक वाचत होतो, त्यांचं मनोगत त्यांनी जे इथे सादर केलं ते मला फार प्रांजळ वाटलं. कुठे लेखकाचा आविर्भाव नाही, काहीतरी असं केलेलं आहे
आणि हे माझं फार मला काही नाही. मी आपलं लिहिलं, सगळे म्हणले करू, आम्ही केलं. एकूण त्यांचा स्वभावच असा आहे. एक तर मला देशपांडे साहेब हे जे बीड जिल्हा किंवा हे आपलं लातूर जिल्हा वगैरे यांच्या मातीचीच गंमत वाटते. हे माणसं कधीही असं नाही विचारत की माझा एक कार्यक्रम ठरलेला आहे, तुम्ही येऊ शकाल का? हा, हो. ते म्हणतात की ते कार्यक्रम ठरलाय, तुला यावं लागतं. मला ते दुसरं काम आहे. सांग ना तुझी कोणती तारीख आहे? म्हणजे त्याच्या 1000 गोष्टी तयार. तू सांग, तू म्हणशील तस. म्हणजे तुम्ही नाहीच म्हणू शकत. तुम्ही नाही म्हणलं तर 10 पर्याय देतात ते राईट करून जातात. आणि आम्ही आता बोलत होतो, आपण सगळेजण या हक्क दाखवण्याच्या प्रवृत्तीचे सध्या भोगलेले आहोत. आपल्याला कोणी हक्कच दाखवत नाही. म्हणजे मला एकदा सरस्वती भोगी विद्यापीठातून येत होतो आणि मी तिथे काहीतरी थांबलो औरंगपुऱ्यामध्ये आणि मला एकदम दासू अशी हाक आली. मी वेड्यासारखं शोधत होतो की मला दासू म्हणणारा कोण आहे. कारण मला सगळे सर म्हणतात, डॉक्टर म्हणतात, प्राध्यापक म्हणतात. म्हणून असं नाही, पण माझी एक भूक आहे की मला कोणीतरी दासू म्हणलं पाहिजे. तसं इतके कुणीतरी हक्क इतके आपण फॉर्मल होत चाललेलो आहोत. आपल्या मराठवाड्यात एक शब्द आहे उसरमा नावाचा शब्द आहे. उसरम म्हणजे एखाद्याला लग्नाला बोलवलं, पत्रिका दिली, तो आलं नाही. 10 वर्ष का तू लग्नाला आलं नाही, तुला पत्रिका दिली होती. आता असं लग्नाला आलं नाही, तू कोणा भेटला, तू म्हणला की नाही मला लग्नाला येता आलं नाही. आपण म्हणतो नाही रे, ठीक आहे, खूपच अडचण येत रे, नोकरी आहे खूप. आपण जास्त समजूतदार होणं पण डेंजरस आहे. आपण झालो की नको तेवढे समजूतदार झालो. नाही ठीक आहे, तुला अडचण असेल, अरे थोडा का उश्रमा करा की आला नाही यार, याला काय अर्थ आहे, आम्ही तुला काय पत्रिका दिली असं हे जे आहे. मला तर असं वाटतं अरुण समुद्रेनी ही जी बातमी पसरवली की कौटुंबिक कार्यक्रम आहे, कौटुंबिक कार्यक्रम आहे, तर एवढा माहोल आहे. मोठा सार्वजनिक कार्यक्रम म्हणून तर काय झाला. तर हे सगळं टिकवून ठेवलेलं या माणसाने, त्याची मला महत्वाची गोष्ट वाटते. त्यांच्या सगळ्या लेखनामध्ये जी तळमळ दिसते, प्रत्येकाचा वकूब असतो लक्षात. त्या वकुबाप्रमाणे माणूस काम करत असतो आणि ते केलं पाहिजे. तर ती तळमळ त्यांची पुन्हा पुन्हा मला दिसत राहते. आणि पत्रकार असू द्या, लेखक असू द्या, विचारवंत असू द्या, कवी असू द्या, त्या सगळ्यामध्ये एक सामायिक गोष्ट काय, कॉमन गोष्ट काय आहे, तर या सगळ्यांना प्रश्न पडत असतो. आणि तोच माणूस जिवंत असतो ज्याला प्रश्न पडत असतो. ज्याला प्रश्नच पडत नाही तो सगळं गृहीत धरतो. तिथे जरा तपासलं पाहिजे की हा माणूस जिवंत आहे का. आणि का बरं लेखकाला आपण वेगळं समजतो, का बरं आपण या सगळ्या पत्रकाराला वेगळं समजतो. हा संवेदनशील पत्रकार, ही साईनाथ नावाचा माणूस फार महत्वाचा आहे. त्याला काहीतरी भुकेबद्दल, त्याला शेतकऱ्या का बरं, त्याला प्रश्न पडतात. आणि अरुण समुद्रे हे असे पत्रकार आहेत की त्यांना प्रश्न पडतात सारखे सारखे. आणि त्या प्रश्न पडल्यामुळं त्यांची लेखणी कार्यरत होते, असं हे लेखन वाचल्यावर आपल्या लक्षात येतं. त्यांनी तो संदर्भ फार छान दिला आणि मला ते फारच आवडलं. मी जेव्हा मनोगत वाचत होतो की देशपांडे गल्लीमध्ये एक चोराला पकडून काही लोक, मला फार प्रसंग का आवडला ते पण मी तुम्हाला सांगतो. चोराला पकडलं आणि कशी आपल्याकडे नोकरशाही आहे, जबाबदारीची काय गोष्ट आहे. लोकशाही म्हणून आपण किती ढकलून देतो एकमेकाच्या अंगावर. म्हणजे आता सुद्धा कुणीतरी तिकडे खून करतंय, तिच्यावर बलात्कार होतोय, लोकांना इंटरेस्ट कशात आहे तर त्याचा व्हिडिओ काढण्यामध्ये. खूप सुंदर स्थळी जातो आपण एखाद्या शिल्पाच्या आणि त्या शिल्पात काही देणं घेणं नाही, आपल्याला त्याच्यासोबत सेल्फी काढायची. म्हणजे आपलं तोंड आणून ते शिल्प अजून खराब करायचं त्या फोटोग्राफी. तसं त्या दृश्यामध्ये त्या देशपांडे गल्लीमध्ये चोराला पकडलं आणि पुढे त्या काय कुठल्या तानाजी चौकामध्ये ते गेले आणि गेल्यानंतर ते पोलीस होता बंदूकधारी, त्याला म्हणले बाबा चल तिकडे ते पकडले. तर तुम्हाला नाही माझे फिक्स पॉइंट.
काय निर्धावलेली व्यवस्था आहे का? आणि तरी साहेबांना त्याच्यात काम करावं लागतं. प्रश्नच नाही, काम तर करावं लागणार. व्यवस्था कशी असेल तर आपल्याला हलवावं तर लागेल पुढे. मला का हे प्रसंग आवडला, कशा घटना पुन्हा पुन्हा घडत जातात बघा. 150 वर्षापूर्वी लोकहितवादी नावाचे पत्रकार होऊन गेले आणि त्यांनी शतपत्रे नावाची जी काही अशी छोटी छोटी काय म्हणते वृत्तवेध म्हणा अशी काही जे लेख लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा असाच प्रसंग बघा कसं रिपीट होतं, ते अवृत्त होत जात. इथे असा चोराचा प्रसंग तिथे पण 150 वर्षापूर्वी लोकहितवादीने लिहिलेला प्रसंग आहे. आणि प्रवृत्ती कशी बघा तशीच पुन्हा पुन्हा आवृत्त होत जाते. लोकहितवादीने लिहिला तर तुम्ही शतपत्रे वाचलं त्याच्यामध्ये आहे, मी सांगतो तो प्रसंग मला आठवला तो एकदम वाचलेला. आणि त्याच्यामध्ये असं आहे की एका सोळ पाळणाऱ्या ब्राह्मणाच्या घरी रात्रीच्या वेळेस चोर आला. काय त्याच्याकडे काय थोडं पिळून जे काय असेल ते त्यांनी त्या चोरांनी गोळा करायला सुरुवात केली. तो ब्राह्मण, त्याची बायको, त्याची काय 2-3 मुलं असे सगळे रांगेने झोपले होते. काहीतरी खडखड वाजल्यावर बायकोला जाग आहे. बायकोनी पाहिलं ते चोर काहीतरी मडक्यात गाडग्यात तो गोळा करतो. बायकोनी मोगऱ्याला हलवून उठवलं की चोर आलाय. तो नवरा म्हणजे तो काय पूजा वगैरे करणारा ब्राह्मण असेल तो उभा आहे, उठून बसला झोपेतून. त्यांनी पाहिलं, डोळे चोळले, एक चोर छानपैकी काहीतरी आपल्या घरातून गोळा करतोय, बांधतोय गाठोड्यामध्ये. ती बायको म्हणजे भक्ताय काय, जा काहीतरी त्याला पकडा. तर तेव्हा तो ब्राह्मण असं म्हणाला, काय मूर्ख आहे, तो कोण मी कोण, त्याला कशावर मी शिवणार. चोरांनी नेमकं हे ऐकलं आणि चोरांनी पुढे लक्षात घेतलं की तुम्ही आता फुटबॉलची मॅच पाहिल्यासारखं बघत बसा, मी तुमच्या समोर एक एक वस्तू मोजून देतो, कारण तुम्ही म्हणता तो कोण मी कोण. बघा साम्य कसं आहे ते. समाज कसा पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करत जातो, म्हणून समाजामध्ये पुन्हा तेच मांडणारे पत्रकार आवश्यक असतात. आणि ते काम अरुण समुद्रे करतायत याचा मला नक्कीच आनंद आहे. आता मी अरुण समुद्रे यांना ज्येष्ठ मित्र असं म्हणालो, स्नेही म्हणालो, त्याचं कारण असं, अरुण समुद्रे या व्यक्तिमत्वाशी किंवा या भन्नाट व्यक्तिमत्वाशी माझी भेट पडली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये साधारणतः 90-89-90चा काळ असेल. मी तिथे तेव्हा शिकायला होतो, 91-92 काय. आणि मी रिसर्च स्टुडंट होतो, मला UGCची फेलोशिप मिळाली होती, JRF फेलोशिप. आणि मी हॉस्टेलला होतो आणि तिथे मी हा माणूस पहिल्यांदा पाहिला म्हणजे पाहायसारखाच की ते लुना होते यांच्याकडे आणि त्या लुनावर ते आमच्या हॉस्टेलला यायचं. आणि आल्यानंतर मी नक्कीच ओळखले की हा माणूस लातूर किंवा बीड जिल्ह्यातला असेल. त्याचं कारण बोलणं, म्हणजे ज्या जमिनीवर उभे त्याचा सातबारा आपल्या नावाने असं बोलण्याची जी पद्धत असते, तर हा कॉन्फिडन्स असतो मला ग्रेटच वाटतं. आम्ही आपले म्हणजे मी तसा अंबेजोगाईचाच आहे, पण माझा जन्म अंबेजोगाईचा नसल्यामुळं एवढी डेअरिंग नाही माझी. नांदेड जिल्ह्यात मदत जे किंबहुना सर म्हणजे हे सगळं अंबेजोगाईचं सांगतो असा काय सापडतोस तुम्ही, तर जन्म तिथला नाही, पुढे थांबलो तिथे गाव आमचं तेच आहे. तर हा माणूस ज्या पद्धतीने बोलायचा तर मला बापरे हा कोण माणूस आहे, अशा पद्धतीने लुणावर येतो आणि ज्या पद्धतीने त्याच्या भोवती काहीतरी मित्र गोळा होतात आणि मित्र एवढे मल्टी कलर सगळे, म्हणजे मला तर गंमत वाटते. नंतर हे बहुधा चतुर्थी सोडायला आमच्याकडे येतो. आणि चतुर्थी सोडायची म्हणजे काय, तर मेसचा डब्बा यायचा आणि त्या दिवशी काहीतरी शाबू कुठे वडे वगैरे काहीतरी घेऊन यायचे आणि चतुर्थी सोडायला आम्ही 7-8 जण बसायचो. त्याच्यामध्ये एक रफिक चतुर्थी सोडायला, संजय कांबळे, प्रकाश मुंडे, किरण गिरगावकर, काय अण्णा ब्रह्मपुरीकर, हे अरुण समुद्रे, मी असे आम्ही लोक. आम्हाला चतुर्थी वगैरे नव्हता, आम्हाला वाटतं साबुदाण्याचा वडा मिळतो, कोणी भाजी मिळते, असं आमचा स्वार्थी येतो होता. पण असं ते काहीतरी वातावरण होतं आणि त्याचं सूत्रसंचालन सगळं अरुण समुद्रे करायचं. हे असं आहे तसं आहे. आम्ही जो म्हणलं जाऊ त्या कोण आहे ते मला सांगा, त्याचा नंबर द्या, मी त्याचा बघतो. म्हणजे पत्रकार आणि पुन्हा लातूरचे, बीड जिल्हा, लातूर जिल्हा,
एक जे उमदपण आहे आणि अशी माणसं मनाने फार स्वच्छ असतात. लक्षात घ्या, असं वागायला तुम्हाला मनाने फार स्वच्छ असावं, असं कोणी नाही वागू शकत. कारण त्यांना त्यांचा हेतूच चांगला आहे ना, की आपला हेतू काही असं काम व्हावं, मला काही नकोय. ही एकदा तुम्ही मनातून घेतलं की मग तुमचा हेतू इतका उमदा होऊ शकतो. तर असं उमदे पण त्यांच्यामध्ये मी नेहमी पाहत आलेलो आहे. आता थोडं त्या पुस्तकाकडे येऊयात आपण आणि मग मी समारोपाकडे जातो. हे पुस्तक जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की 34 लुकलुकणारे अक्षर दिले आहेत असं जेव्हा मी म्हणालो, तेव्हा ते छोटे छोटे वृत्तलेख असे 34 लेख त्याच्यात आहेत. ते त्यांनी त्यांच्या सगळ्या लेखनातून निवडलेले लेख आहेत. आता त्यांच्याबद्दल इतकं छान वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले तरी पुन्हा पुन्हा सांगावं असं नाही की त्यांनी मुद्रित माध्यमासाठी नुसतं काम केलं, तसं आकाशवाणीसाठी काम करतात ते, किंवा दूरचित्रवाणीसाठी काम करतात. अशा सगळ्या तिन्ही माध्यमामध्ये त्यांचं काम सुरू आहे. साधारणतः मी या विषय काय काय आहे, मनोहर कुलकर्णी सरांनी जी काही प्रस्तावना लिहिली आहे ती नेमकी प्रस्तावना आहे. ती प्रस्तावना वाचली तरी आपल्याला कळतं की हे लेखन कुठल्या प्रकारचं आहे. मुळामध्ये वृत्तवेध असं म्हणल्यानंतर ती एक जी विशिष्ट बातमी असते, त्या बातमीला जरा अधिक खोलात जाऊन सांगायचं असतं, त्याचा फार विस्तार अपेक्षित नसतो. म्हणून ती एक लिहिणाऱ्याची कसरत असते की तेवढ्या दिलेल्या त्या वेळेमध्ये आणि त्या सगळ्या शब्द मर्यादेमध्ये तुम्हाला ती मांडणी करायची असते. अरुण समुद्रे यांना कुठले विषय महत्वाचे वाटतात या लेखनामध्ये आले तर शिक्षण असेल, शेती असेल, पाणी असेल, ऊर्जा असेल, समाज असेल, समाजकारण असेल, किंवा व्यक्ती असतील समाजात काम करणाऱ्या, यांच्याबद्दल ते अत्यंत जिव्हाळ्याने या सगळ्या पुस्तकामध्ये लिहितात. दुसरी गोष्ट अशी की आता मुंडे साहेबांचा उल्लेख झाला तर त्यांनी मुंडे साहेबांवर तर मनपूर्वक लिहिलेलं आहे, कारण त्याचं कारण त्यांचे सगळे वेगवेगळ्या अर्थाने त्यांच्याशी असलेली एक जवळीक हा पण भाग होता. पण मी असं पाहिलंय की कुठलाही नेता आला तर अरुण समुद्रे म्हणलं की ते सगळे लोक असं वाटायचं की अरुण म्हणजे आपलाच माणूस. म्हणजे विलासरावांशी पण त्यांचे कसे भेटतात, ते कसे संबंध आहेत, मी असं लांबून एक साक्षीदार म्हणून पाहत होतो. तर ही एक त्यांची छान की माणसाशी कम्युनिकेट होणं, माणसाशी कनेक्ट होणं, माणसाशी जोडले जाणं, ही त्यांच्यामध्ये फार खूबी आहे आणि ती त्यांच्या या सगळ्या पत्रकारितेमध्ये पुन्हा पुन्हा येताना दिसते. अनेक विषयाबद्दल आता मी बोलत नाही, कारण मला वाटतं की मला एक फार छान योग वाटला की निखिल आणि सायली आपल्या वडिलांनी काय लिहिलंय याच्याबद्दल सांगतायत. याचा आनंद वेगळ्या अर्थाने मला झाला की आता नव्या काळामध्ये आपल्यानंतर मराठी वाचणाऱ्या पिढीचं काय, हा नवा प्रश्न आहे. आता नवी पिढी पुस्तकं गोळा करतोय आमचा संजय चौधरीकर, पण मी म्हणतो नवे वाचणारे आहेत का? कारण सगळे मुलं जर इंग्रजी माध्यमात गेले आणि त्यांना हॅरी पॉटर महत्वाचा वाटत, हॅरी पॉटर वाचू नका असं मी म्हणत नाही, इंग्रजी वाचली पाहिजे या मताचा, कारण ती ज्ञानभाषा आहे आणि ती ज्ञानभाषा ठेवण्यामध्ये आपल्याला समाधान आहे, कारण आपण मराठीला ज्ञानभाषा करत नाही म्हणून तिचं वर्चस्व आहे. काही गरज नाही, आपण जर मराठीला तेवढं समृद्ध केलं तर इंग्रजी वाचलंच पाहिजे असं नाही, पण सध्या वाचावी लागते. पण मराठीचं वाचन, उद्याचा वाचक मोठी अडचणीची गोष्ट. मी आता बोलताना सांगत होतो की 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, औरंगाबादमध्ये घडलेली गोष्ट आहे की मला एक असाच एक हितचिंतक मराठी साहित्यातल्या त्यांचा फोन आला की सूचना असं झालंय, मी आता तिथून भाजी मंडळीतून येत होते आणि ते आम्ही सहज गाड्यावर रद्दी विकणाऱ्यापाशी पाहिलं तर फार महत्वाचे मराठी साहित्यातले पुस्तकं रद्दीत टाकले कुणीतरी, आणि काय करावं, तर तुम्ही काहीतरी करा. म्हणलं ठीक आहे, कुठे आहे? मी साधारण त्याच्या चौकात गेलो, माझ्या घराचं फार लांब नव्हतं, जवळ होतं. मी तिथे जाऊन पाहिलं तर मी त्यांचं नाव नाही सांगत, पण एका फार मोठ्या साहित्यिक अभ्यासक दिवंगत माणसाच्या सुनेनी त्यांची ग्रंथसंपदा रद्दीत टाकलेली होती. मी पुस्तकं पाहू लागलो तर मराठी साहित्यातले मानदंड असे म्हणावेत असे पुस्तकं त्या रद्दीत होते. तर त्या माय माऊलीला तरी काय, तर त्यांचं म्हणणं आहे आमच्या घरी आता हे कोणी मराठी वाचणारच नाही, मी कशाला ठेवू, कुठे ठेवू? मी ती सगळी पुस्तकं त्याच्याकडनं विकत आणली आणि ठेवली. मी विचार करतो मी ठेवली ही ठीक आहे, पण उद्या असं होऊ नये की माझ्या घरातून कुणाची रद्दीत जाऊ नये. अवघड आहे ना, फार गंभीरपणे विचार करण्याची गोष्ट आहे. मराठी वाचणारे आपण वाढवणार आहोत का नाही? मराठी भाषा अभिजात झाली पाहिजे, मी या मताचा आहे.
पण भाषा अभिजात होऊन सगळी कामं होत नाहीत. आपण संस्कृत भाषेचं काय केलं? मान्य देववाणी, पण ती वापरायचंच नसेल तर त्या भाषेचं काय होतं याचं उदाहरण आपल्या समोर आहे. बिलकुल मान्य आहे संस्कृत भाषा महत्वाची, पण वापरतच नाही. कुठलीही भाषा सायकल सारखी असते. सायकल न वापरता आपल्या ढालतेमध्ये 6 महिने उभी केली तर आपोआप गंजते. सायकलची आपोआप हवा जाते. सायकलला किती गोंडे लावले त्याच्यापेक्षा सायकल रोज वापरणं महत्वाचं आहे. आणि आपण सायकल वापरणंच सोडलं तर ती सायकल गंजणार. भाषेचं हेच आहे. आज आपल्याला याचं का महत्व कळत नाही. उद्या कोण वाचणार आहे? आणि या सगळ्या प्रकारामध्ये ही दुसरी पिढी अत्यंत कौतुकाने आपल्या वडिलांबद्दल सांगते. याचं मला एक छान दृश्य इथे पाहायला मिळालं, त्याचा पण मी आनंद व्यक्त करतो. फार विषयाबद्दल मी बोलत नाही असं म्हणताना खूप विषयाबद्दल सांगता येईल. मी लेख ते फार नीट वाचलेले आहेत. अनेक विषय त्यांनी वापरले की मळीचा वापर करून पशुखाद्य निर्मिती याच्या संदर्भात त्यांनी पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्याला कसा असतो त्या लेखनात एक मला गंमत अशी वाटते की हे फक्त प्रश्न मांडत नाही तर काहीतरी त्याचं सोल्युशन द्यायचा पण प्रयत्न करतात. ही जास्त चांगली पत्रकारिता आहे. अनेक लोकांना ते भेटत असतील, त्याच्यातून काहीतरी चर्चा करत असतील, पण काहीतरी त्यांनी पर्याय पण दिले. किंवा हत्ती बेटाचं महत्व असेल किंवा देवणी काय असेल, हे सगळं वाचत असताना मला आठवलं विलासरावजी देशमुख मुख्यमंत्री असताना आम्ही लातूर जिल्ह्यावर एक डॉक्युमेंटरी केलेली आहे. आणि विलासरावांना आम्ही जेव्हा हे सगळं दाखवलं तेव्हा ते एवढे खुश झाले. आणि ते खुश झालेल्या विलासरावांना आम्ही सांगितलं की आमची एक छोटीशी मागणी आहे, म्हणजे आम्हाला ते म्हणाले काय सांगा. तर आम्ही म्हणालो की आम्हाला एक एरियल व्ह्यूनी सगळं लातूर घ्यायचं आहे. ते म्हणाले बिलकुल. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला हेलिकॉप्टर उपलब्ध करून देण्यात आलं आणि आम्ही लातूरवरची डॉक्युमेंटरी केलेली आहे. मध्ये तरी कोणाला तरी बोललो की डॉक्युमेंटरी कुठे माहिती नाही, किती वापरतात का काय माहिती, पण अप्रतिम आम्ही डॉक्युमेंटरी केलेली आहे. मला आठवतं की त्याचं स्क्रिप्ट असं लिहिलं होतं आणि ती काय 15 मिनिटाची 12 मिनिटाची काहीतरी डॉक्युमेंटरी आहे. त्याच्यामध्ये हे सगळे विषय देवणी काय आहे किंवा हत्ती बेट आहे, गंज बोला, हे सगळ्या गोष्टीचे त्याच्यामध्ये उल्लेख आहे. किंवा व्यक्तिमत लेखन त्यांनी जे लिहिलेलं आहे ते वाचलं तरी आपल्याला गंमत कळेल की या माणसाची कशी वेगळी शैली आहे. अटलजीवर त्यांनी लिहिलेला त्याचा उल्लेख झाला. मुंडे साहेबांवर 2-3 त्याच्यामध्ये लेख आहेत. त्याच्यानंतर विदा कराडावर एक फार चांगला लेख. बी ठोंबरे नावाचं मला वाटतं मांजरा सहकारी साखर कारखान्याचे काय चेअरमन त्यांच्यावरचा लेख आहे. गिरीश प्रभुरेवरचा त्या यंगरवाडीवरचा अप्रतिम लेख आहे. विलासराव देशमुखावरचा लेख आहे. असे व्यक्तिमत त्यांचे व्यक्तिचित्रणात्मक म्हणा अशी त्या दिलेल्या मर्यादात त्यांनी त्यांची ती मांडणी केलेली आहे. जल पुनर्भरणासारखी गोष्ट तर त्यांनी हे जे विषय निवडले सौर ऊर्जा, जल पुनर्भरण, हे सगळे आजचे ज्वलंत प्रश्न. शहरातले जल पुनर्भरण काय असू शकतं. किंवा विलासरावांनी त्या काळामध्ये असं काहीतरी एक नियम काढला असं त्यांनी लिहिलेलं आहे की तुम्ही नवीन इमारत बांधली आणि त्याचं जर जल पुनर्भरण केलं नसेल तर ते 1000 रुपये काहीतरी डिपॉझिट ठेवायचे आणि वापस घेऊन मिळणार तुम्हाला ते त्याचं केलेलं दाखवलं तर. आणि मग अरुण समुद्रींनी जाऊन नगरपालिकेत चौकशी केली किती जणांनी डिपॉझिट वापस केलं तर 2-4 जणांनी दिलं होतं. त्याच्या अर्थ फक्त 2-4 जणांनीच ते रेनोव्हेशन केलेलं होतं. किंवा त्यांनी जे लिहिलेलं आहे की शोष खड्डे केले पाहिजे. काय बारीक निरीक्षण आहे बघा की सरकारचे गोदाम किती मोठे असतात आणि एवढ्या मोठ्या गोदामावर पडणारं पाणी जर त्याचं रेनोव्हेशन केलं तर ते किती महत्वाचं असू शकतं. अशी निरीक्षणं त्यांची फार महत्वाची आहेत. यंगरवाडीवरचा अप्रतिम असं सुंदर त्यांचं लेखन आहे त्याच्यामध्ये. की तुळजापूर तालुक्यामधलं जी यंगरवाडी आहे तर तिथे जी काही त्या सगळ्या विमुक्तांसाठी भटक्या विमुक्तांसाठी अशोक तांबे मला वाटतं त्यांचं नाव आहे काहीतरी, ते आपल्या लातूरच्या कॉलेजमध्ये काहीतरी IAS चे क्लासेस घेत होते आणि ते तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी स्वतः काम केलं. त्याच्यात एक निरीक्षण असं आहे की पारधी समाजामध्ये बायकांबद्दलची किती तुच्छता असावी तर ज्या सतरंजीवर स्त्री बसलेली आहे त्या सतरंजीवर पुरुष बसत सुद्धा नाही. अशी तुच्छता त्याच्यामध्ये ती नोंद केलेली ती मला फार पटकन जाणवली. जेव्हा तिथे त्या पारधी मुलांचे भांडण, त्या पारधी माणसांचे भांडणं झाली आणि कोणीतरी कुणाला मारलं आणि ते मारणारा आणि काय जखमी असलेला मेलेला सगळ्या त्यांचे नातेवाईक जेलमध्ये गेले. म्हणजे 2 पक्ष तयार झाले विरोधी आणि त्या सगळ्यांची मुलं मात्र
त्यांच्या त्या अंगणवाडीच्या शाळेमध्ये मात्र एकत्र शिकत होते, असं त्यांचं जे निरीक्षण आहे ते पण मला फार महत्वाचं वाटतं. पुनर्वसनाचे प्रश्न अतुल देववाकरांनी सांगितले की असं नॉलेज सारख्या माणसाला हे खरंच वाईट गोष्ट आहे. पण त्याच्याशिवाय अजून एक यांनी नोंद केलेला निरीक्षणाचा मुद्दा असा आहे की ते सगळं त्यांचा पुनर्निवास करण्यात आला, पुनर्वसन करण्यात आलं, पण त्यांना जे घरं बांधून दिली त्या लोकांना ती वनरूम आणि हे सगळे कृषी संस्कृतीतले लोक, यांना गोठा पाहिजे, यांना गाई बांधायसाठी काहीतरी तिथे व्यवस्था पाहिजे, शेतीचा माल ठेवण्याकरता व्यवस्था पाहिजे. वनरूम किचन म्हणजे शहरातले लोक नाही आहेत, खेड्यातले लोक आहेत, याचा विचारच झाला नाही त्या पुनर्वसनात. मग त्यामुळे ते लोक बिचारे खेड्यातले लोक वनरूम किचन मध्ये कसे आक्षेप केले वगैरे असा तो संदर्भ आहे. लातूर बद्दल लातूरच्या अनेक सामर्थ्याचं आणि उणिवांचं सुद्धा त्यांनी बेधडकपणे दर्शन या लेखामध्ये केलेलं आहे. की जे एज्युकेशन हॅब आहे, मला वाटतं एका ट्युशन क्लासेस घेणाऱ्याचा खून होतो आणि त्या निमित्ताने त्यांनी जी मांडणी केलेली आहे ती खरंच महत्वाची. विकास होतोय, पण त्या विकासाला लागून या जर गोष्टी येत असतील तर त्या विकासाचा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे, असा हा सुनावणारा माणूस आहे. मी एक दोन गोष्टी सांगून थांबतो, खूप वेळ झालेला आहे, मला याची जाणीव आहे. हे सगळे लेखन करत असताना पत्रकाराला एक तुमच्यामधला शोधक माणूस जिवंत ठेवावा लागत असतो. त्याचं एक छोटस उदाहरण मी तुम्हाला सांगतो की एक माडीवाले नावाचे पत्रकार आहेत पुण्यामध्ये, केसरीचे पत्रकार होते, सरांना माहिती आहे. अशी ही बिकट वाट नावाचं त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेला उल्लेख आहे. 1942-43 चा काळ होता. आगा खान पॅलेस मध्ये महात्मा गांधींना बंद केलेलं होतं आणि त्या काळामध्ये पत्रकारांना बातम्याच मिळत नव्हत्या. काही कैदी, राजकीय कैदी हे हिरवड्याच्या तुरुंगात बंद होते. मग पत्रकार होण्याची बातमी कशी मिळवायची? आपण बातमी शोध कसा पत्रकार घेतो, म्हणजे अरुण समुद्रेने याच्यासाठी किती काय शोधक गोष्टी केल्या असतील, या उदाहरणावरून आपल्याला कळू शकतं. आणि मग असं व्हायला लागलं की हळूहळू इंग्रज सरकारचं फार नजर होती की आपल्या जेल मधली बातमी पेपरमध्ये छापून आली नाही पाहिजे. पण तरी हळूहळू पुण्याच्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या छापून येऊ लागल्या. कशा येऊ लागल्या? तर एरवड्याच्या जेलमध्ये जे कोणी राजकीय कैदी होते त्यांना गावातून डबे जायचे जेवायला, आणि डबे जेव्हा मध्ये जायचे तेव्हा ते चेक व्हायचे की मध्ये काय चाललंय का, वेगळं स्फोटक अमुक काय असेल. पण डबे जेव्हा बाहेर येत होते तेव्हा ते चेक नव्हते, कारण डबे रिकामे नव्हते. तर नेमकं या राजकीय कैद्यांनी एक ओळखलं की रिकामे डबे हे कामाचे. त्यांनी त्याच्यामध्ये बातम्या लिहून त्या रिकाम्या डब्यात टाकायला सुरुवात केली आणि त्या बातम्या वर्तमानपत्रापर्यंत जायच्या आणि ते छापल्या जायच्या. परेशान तेव्हाची सरकार की अरे बातम्या नसतात छापून येतात. मग नंतर एके दिवशी शोध लागला आणि ते रिकामे डबे पण तपासायला सुरुवात झाली. पण याच्याबरोबर झालं असं, आगा खान पॅलेस मध्ये महादेवबाई देसाई पण राहत होते त्यांच्या बरोबर, आणि महादेवबाई देसाईची तब्येत खराब होती. पण बाहेर तर बातमी येत नव्हती. आता त्या काळात ही बातमी अत्यंत, महादेवबाई देसाई म्हणजे गांधीजीचे जीवनच्या कंठस्थ सहकारी, बातमी तर कशी यायची, येतच नव्हती. हे माडीवाले जे आहेत ते कसबा पेठीतून एकदा पत्रकार बघा कसा असतो, जो अरुण समुद्रेच्या निमित्ताने मी सांगतो की कसबा पेठेतून जात असताना त्यांनी पाहिलं की पौरोहित्य करणाऱ्या एका ब्राह्मणाच्या घरासमोर एक पोलीसची गाडी येऊन थांबलेली आहे, असं पाहिलं. झालं. खऱ्या चांगल्या पत्रकाराच्या डोक्यात प्रश्न निर्माण होतो की हा पूजापाठ करणारा माणूस याच्या घरासमोर पोलीसची गाडी कस काय? कसबा पेठेतली गोष्ट 1943. त्यांनी ती जाऊन गाडी गेली पुढे, त्या गाडीमध्ये तो पूजा करणारा कोण ब्राह्मण येऊन बसला आणि पोलीस त्याला घेऊन गेले. एखाद्या राजकीय माणसाला पोलीस घेऊन गेले आपण समजू शकतो, याला पूजा करणाऱ्याला का नेलं? पण याला कळलं की आपण कसं बाबा, त्याला वाटलं एखाद्या वेळेस या ब्राह्मणाने काही गुन्हा केला असेल म्हणून गेला असेल, म्हणून ते काही त्याच्या घरात जाऊन विचारलं नाही त्यांनी. पण त्यांचं लक्ष तिथेच होतं. पुन्हा 2 तासाने ते माडीवाले तिथे आले, पाहिलं काय चाललंय, तर नेमकं त्यांना दृश्य दिसलं. ती जी पोलीसची गाडी पुन्हा वापस आली आणि त्या पौरोहित्य करणाऱ्या माणसाला त्यांनी आणून सोडलं.
पोलीसची गाडी निघून गेली. तो पौरोहित्य करणारा ब्राह्मण घरात गेला. थोडं थांबले, इकडे तिकडे बघितले माडीवाले आणि ते स्वतःच्या घरात घुसले आणि त्यांनी विचारलं की बाबा तुम्हाला कसं काय मिळवलं? शोधपत्रकारिता इन्व्हेस्टिगेशन. तर तो घाबरला. तो मला नाही, मी काही सांगू शकत नाही, मला पोलिसांनी सांगितलं काही सांगायचं नाही. ते म्हणजे अरे पण झालं काय बाबा? तरी काय झालं नाही, मी सहज गेलो फिरायला त्याच्यासोबत. ते म्हणजे पोलीसच्या गाडीत फिरत असतात काय? खरं सांगा काय झालंय? मी तुम्हाला तुमचं नाव कोणाला सांगणार नाही, मी पत्रकार आहे आणि तुम्ही बिलकुल काळजी करू नका. हे इंग्रज लोक आहेत. आपण त्यांनी त्याला परत सांगितलं. त्याच्यानंतर तो ब्राह्मण म्हणाला की खरं सांगू का की ते आगा खान पॅलेस मध्ये गांधीजीचे जे कोण सहकारी आहेत ना, ते महादेवभाई देसाई ते गेले, निधन झालं त्यांचं आणि त्यांचा अंत्यविधी करायसाठी गेले. माडीवाले म्हणाले ठीक आहे. दुसऱ्या दिवशी न सांगता, न कळवता, न प्रेस नोट काढता मोठी बातमी माडीवाल्यांनी छापली की महादेवभाई देसाई यांचे निधन. बातमी कशी मिळते बघा. शोधक कसं असलं पाहिजेत आपण. म्हणजे खरं तर मी त्या क्षेत्रात तुमच्या समोर बोलू, तुम्ही ज्येष्ठ माणसात सगळे पत्रकार, पण किती महत्वाचा हा प्रयास करावा लागतो. असे प्रयास अरुण समुद्रे यांनी केलेले आहेत आणि ते पुन्हा एकदा हे लेखन वाचताना दिसतात. हे लेखन वाचताना याच्यातली भाषा मला फार मजेशीर अशा अर्थाने वाटते की खूप म्हणींचा ते वापर करतात. काही ठिकाणी कवितांचा वापर करतात, गाण्यांचा वापर करतात. हे छान असा एक स्पर्श असलेला, कलात्मक स्पर्श भाषेला असलेली गोष्ट असते. आणि म्हणी त्याच्यामध्ये किती प्रकार आहेत त्याची नोंद माझ्यापाशी आहे, पण ते आता मी सांगत नाही. आता मी समारोपामध्ये तुम्हाला एकच मुद्दा सांगतो आणि थांबतो झालेला वेळ पाहता की हे सगळं मी बोललो, आपण सगळे बोललो, पण मला असं म्हणायचं की अरुण समुद्रे हे फार महत्वाचे चांगले पत्रकार आहेत. त्यांनी चांगले वक्तव्य दिलेले आहेत, निवडक वक्तव्याचं पुस्तक झालं. पण अरुण समुद्रे या पत्रकाराची भूमिका काय आहे? शेवटी भूमिका फार महत्वाची. हे सगळं लिहित असताना त्याची भूमिका काय आहे ते एकदा मी सांगून खाली बसतो. भूमिका सांगताना मी त्याचं पुन्हा एकदा प्राध्यापकी पद्धतीने विश्लेषण वगैरे करणार आहे. मी छोटासा दृष्टांत सांगतो तुम्हाला. तो दृष्टांत असा आहे, एका 10-12 वर्षाच्या मुलाचा बाप, मुलाचे वडील अचानक वाढले. 10 वर्षाचं 9-10 वर्षाचं मुलगा बघा, ख्रिश्चॅनिटी आहे, परदेशात घडलेली गोष्ट, कुणाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आणि त्याचा अंत्यविधीची तयारी ते दफन करतात त्या पेटीमध्ये टाकून. आई आहे, मुलगा आहे आणि वडील वारले. फार विचित्र आहे. एखाद्या छोट्या मुलाची आई मरणं, बाप मरणं हे फारच दुःख. आणि चालले ते स्मशानभूमीकडे गेले. तिथे खड्डा खोदलेला होता. ती पेटी त्या वडिलांना मध्ये ठेवली. मुलाला सांगण्यात आलं की त्याच्यावर चिमूटभर माती टाक. रिच्युअल सगळीकडे आहे, आपल्याकडे सुद्धा ते माती म्हणतात टाकतात मुठभर. आईने टाकली. बाजूला लोक गोळा झालेले होते, त्यांनी लुटमुट माती टाकली आणि ते टाकल्यानंतर हे सगळे शांत उभे होते. अत्यंत तणाव वातावरण, सगळं दुःखद वातावरण, करुण वातावरण. आईच्या डोळ्यातून पाणी. मुलगा आपला त्याला आईचा असा बोट धरून उभा आहे, इकडे पाहतोय तिकडे पाहतोय. त्याला कळतंय की नाही माहित नाही. त्याला असं वाटत असेल आपल्या वडिलांना असं का बरं पेटीत झोपवलंय आणि त्यांना का बरं तिकडे मध्ये टाकलंय, त्याच्यावर का बरं माती टाकतायत, असे काही प्रश्न त्या मुलाच्या डोक्यात असू शकतात. आणि असं असताना मग ते थोडं आणि कुदळ घेतलेल्या लोकांनी भराभर माती टाकली आणि त्याला व्यवस्थित करून त्याच्यावर काहीतरी दगड ठेवले आणि सगळे घराकडे निघाले. तर जाताना आईचं तर दुःख होतच, पण आईला सारखं वाटत होतं की 9 वर्षाचा मुलाचा बाप म्हणावा किती वाईट. नवऱ्यापर्यंत तो वाईटच आहे, पण याला काय वाटत असेल. म्हणून जाता जाता रस्त्यात त्या आईने मुलाला विचारलं की बेटा तू काय विचार करतोस, तू का बोलत नाहीस, काहीच बोलला नाहीस तेव्हापासून, तुला वाईट वाटतंय का, तुला बाबाबद्दल काही वाटतंय का. ते सगळे प्रश्न ऐकल्यावर मुलांनी जे उत्तर दिलंय ते उत्तर सांगण्याकरता मी सगळं सांगितलं. तर आईला वाटलं नक्की मुलगा विचारेल की आई आपल्या बाबांना त्या पेटीत बंद का केलं, ते श्वास कसा घेतली, त्यांना आपण माती का, असं काही आईला वाटत होतं. बेटा सांग, बोल काहीतरी. मुलगा असं म्हणाला 8-9 वर्षाचा. आई म्हणे तेव्हापासून मी विचार करतोय की आपण बाबांना त्या पेटीत ठेवलेल्या बाबांच्यावर अशी माती टाकली
मग ते सगळ्या काकांनी फावड्यांनी माती टाकली आणि ती माती टाकत असताना मी पाहिलं एक छोटं बेडकाचं पिल्लू त्याच्यामध्ये गेलं. तर मला तेव्हापासून असं वाटतंय की त्या जिवंत बेडकाच्या पिल्लाचं काय झालं असेल. बघा काय प्रश्न आहे. आणि हा प्रश्न लहानपणी ज्या मुलाला पडला होता त्या मुलाचं मोठेपणीचं नाव मॅक्सिम गॉर्की. तर मला का सांगायची गोष्ट ही, तर त्या मुलाला जो प्रश्न पडला, हे सगळं भोवताली चालू आहे, असं चालू आहे, सगळं ठीक आहे, पण एखादी जिवंत गोष्ट आहे, जिथे जिवंत माणूस आहे, त्याची जर घुसमट होत असेल तर त्याच्याबद्दल आपण प्रश्न विचारला पाहिजे. अरुण समुद्रे नेमकं म्हणून त्यांच्या एकूण त्या सगळ्या लेखामधला सूर जो आहे तो एक सकारात्मक आहे, विधायक आहे. त्यांना तळमळ वाटते की समाजात पुनर्वसन झालं पाहिजे, चांगलं पुनर्वसन झालं पाहिजे, सौर ऊर्जा वापरल्या गेली पाहिजे. जी चांगली माणसं आहेत त्यांच्याबद्दल आपण बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे. वाईट गोष्टी तर आपल्याकडे अधोरेखित होतात, चांगल्या गोष्टीचा आपण उल्लेख केला पाहिजे. अशा तळमळीने केलेलं हे सगळं लेखन आहे. हे लक्षवेधी याच्या करता आहे कारण ते प्रश्नवेधी आहे, म्हणून ते लक्षवेधी. मला असं वाटतं की मी शेवटच्या ओव्हरमध्ये येऊन 2-4 बॅट्या हव्या फिरवल्या आणि धावा तर आधीच निघालेल्या होत्या. मी फक्त विजयाची बॅट दाखवली, तुम्ही टाळ्या वाजवल्या आणि मी थांबलो.